ठीक आहे. सो इथे आपण ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे अँड दॅट ॲक्टिव्हिटी इज फाइंड द कॉमन फॅक्टर्स ऑफ 12 अँड 8. नाउ वी गो टू सी 12चे आपण फॅक्टर काढूया. आपण इथं लिहूया फॅक्टर्स ऑफ 12. फॅक्टर्स ऑफ 12. फॅक्टर्स ऑफ 12. पण आता 12चे फॅक्टर कसे काढणार असा आपल्याला प्रश्न आहे, हो की नाही. मग काय करायचं तर उजव्या हाताला बघा आपण एक वर्किंग करूया. वी जस्ट डू वन वर्किंग ऑन द राईट हँड साईड. आता आपण इथं 12 नंबर लिहूया 12. फॅक्टर्स ऑफ 12 बघा कोणते कोणते येतील. तर बघा इकडे लक्ष द्या, बोलू नका. 12 एके 12. त्यानंतर बेसक 12, त्यामुळे 2 आणि 6 असे फॅक्टर येतील. 3च्या पाड्यात सुद्धा 12 आहेत. इन टेबल ऑफ 3 वी सी 12. सो 3 4s आर 12. तर असे फॅक्टर आपल्याला तयार होतील. मग आता तुम्ही मला लिहिताना कसे लिहायचे फॅक्टर, तर सुरुवातीला हा जो क्रम आहे 1 2 3 हा क्रम लिहायचा आणि त्यानंतर जो 4 पासून पुढे आहे तो क्रम लिहायचा आहे 12 पर्यंत. सो हियर वी गॉट द फॅक्टर्स ऑफ 12. 1 2 3 4 6 and 12. So these are the factors of 12. Similarly, we can find the factors of 18. Factors of 18. You can find the factors of 18. 18चे फॅक्टर तुम्हाला अशा पद्धतीने 18चे सुद्धा तुम्हाला मुलांना फॅक्टर काढता येतील बरं का. आता 18चे फॅक्टर आपण काढूया. इथे या बाजूलाच करूया. 18 लिहिलं आपण. अशा 2 रेषा काढल्या. 2 फॅक्टरसाठी 2 रेषा काढल्या आपण. 18 एके 18 म्हणजे 1 आणि 18. म्हणा एकदा 18 एके 18. आता सेमी इंग्रजीचे विद्यार्थी आहोत त्यामुळे मराठीतून पाढे म्हणले ते चालतील. मग 18 आणि 1 असं मिळालं. आता 2च्या पाढ्यात आहेत की नाही. बे 9 18 म्हणा. बे 9 18. मग बे म्हणजे 2. 2 आणि 9. त्यानंतर 3च्या वेळा पाड्याला 18 आहेत बरं का. 3 6 आर म्हणा. 3 सग म्हणा. 3 सग 18. शाबास, बरोबर आहे. आता ह्याच्या पुढे काही फॅक्टर नाही आहेत म्हणजे 4च्या पाड्यात नाही आहेत. 6च्या पाड्यात 6चा पाडा आपण लिहिला आहे. 9चा पाडा पण लिहिलेला आहे आणि 18चा पण पाडा आपण दाखवतच आहोत. मग लिहिताना बघा 1 2 3 त्यानंतर 6कडे जाऊन मग 18कडे जायचं आहे. लिहिताना क्रम कसा लिहायचा आहे तुम्हाला मी या ठिकाणी बाण करून दाखवलेला आहे. अतिशय सोपी पद्धत आहे बघा ही. 1 2 3 त्यानंतर 6 त्यानंतर 9 अँड 18. तर हे झाले फॅक्टर 18चे फॅक्टर. दीज आर द फॅक्टर्स ऑफ 18. चला रुद्र लंबाडे. रुद्र आहे का? रुद्र लंबाडे. सोहम बागवे. चला सोहम वाचा. काय काय लिहिले आपण फॅक्टर्स ऑफ 12 वाचा बरं. काय काय आहेत. नेक्स्ट लाईन पण वाचा. बरोबर आहे, वाचा. शाबास. मग आता रुद्र मला सांगायचं आहे की या 2मध्ये कॉमन फॅक्टर कोणते आहेत. तो रुद्र लंबाडे कॉमन फॅक्टर सांगा कोणते कोणते आहेत. दोन्हीकडे असलेले कॉमन फॅक्टर पाहिजेत. 1 मिनिट नको, पटकन सांग, वेळ नाहीये. चला सांगा. शाबास. मग बघा इथे आपण लिहूया. वी जस्ट राईट डाऊन हियर कॉमन फॅक्टर्स. सो कॉमन फॅक्टर्स
ऑफ 12 and 18 आर कोणते कोणते आहेत तर ते आहेत 1 आपल्याला दोन्हीकडे दिसतोय त्यामुळे कॉमन आहे. कॉमन म्हणजे सामायिक दोन्ही संख्यांमध्ये असलेले दोन्ही संख्यांचे जे कॉमन फॅक्टर आहेत ते या ठिकाणी आपण घेत आहोत. त्यानंतर 3 आपण दोन्हीकडे दिसतोय आपल्याला. 4 नाही आहे. 4 फक्त 12चाच कॉमन फॅक्टर आहे. मात्र 6 दोन्हीकडे दिसतात आपल्याला. 9 दिसत नाही आहे, 12 दिसत नाही आहे आणि 18 पण दिसत नाही आहे. सो दीज आर कॉमन फॅक्टर्स ऑफ 18. So therefore there are common factors more than 1 किंवा other than 1. more than म्हणू शकता किंवा other than 1 म्हणजे एक शिवाय. अदर दॅन 1 म्हणजे काय की एक हा कॉमन फॅक्टर आहेच तिथे पण एक शिवाय इतर सुद्धा कॉमन फॅक्टर आहेत. समजलं का नाही समजलं? येस सर, नो सर? शाबास. म्हणजे आता इथे आपल्याला एक हा कॉमन फॅक्टर आहेच आहे पण एक शिवाय इतर पण आहेत. बघा 2 हा सुद्धा कॉमन फॅक्टर आपल्याला दिसतोय, 3 सुद्धा आहे, 6 सुद्धा आहे असं दिसतंय. ओके, आता आपण पुढे जाऊया. या ठिकाणी मुलांना नेक्स्ट पार्ट बघूया की आता समजा आपण बोला अदर दॅन असं पाहिजे. आता सेकंड ॲक्टिव्हिटी बघूया. ॲक्टिव्हिटी 2 आपण बघूया. सेम ॲक्टिव्हिटी आहे. फाइंड द फॅक्टर्स ऑफ 10 and 21 and write the common factors. चला, वरद पवारने पहिलीच आंबे दिले बरं का आजची. परवा 5 दिल्या होत्या, आज पहिली दिलेली आहे. चला नेक्स्ट आपण बघूया. आता इथे बघा सोल्युशनमध्ये आपण लिहिणार. आधी आपण फॅक्टर काढणार आणि मग कॉमन फॅक्टर काढल्याशिवाय कॉमन फॅक्टर काढता येणार नाहीत. सोल्युशनमध्ये आपण काय लिहिणार तर फॅक्टर्स ऑफ 10. बघा आता तुम्हाला 10चे फॅक्टर काढायचे का नाही, मग उजवीकडे एक वर्किंग करायचं. रफ वर्क उजवीकडेच करायचं. 10 लिहायचं. अशा 2 रेषा काढायच्या फॅक्टर्ससाठी. 10 एके 10, 10 1 जार 10 म्हणून 1 आणि 10, 2 5 जार 10 त्यामुळे 2 आणि 5. आता याच्यापेक्षा वेगळे फॅक्टर त्याचं नाही आहेत. तुम्ही जर बघाल 3 4 6 7 8 9 हे फॅक्टर नाही आहेत. त्यामुळे 1 2 5 and 10 असे याचे फॅक्टर आपल्याला मिळतील. त्याचप्रमाणे सेम वी कॅन फाइंड द फॅक्टर्स ऑफ 21. 21चे फॅक्टर काढायचे आहेत. मग 21चे फॅक्टर काढायचे आपल्याला राईट हँड साईडला वर्किंग करूया आपण. 21 लिहायचं आहे. 2 रेघा मारायच्या तशा आणि 21चाच पाढा बनायचा. 21 एके 21 त्यामुळे 1 आणि 21. 3 7 21, 3 आणि 7. आणि दुसऱ्या कोणत्या पाड्यात आहेत का तर नाही आहेत. मग 1 3 आधी डावीकडचे फॅक्टर लिहायचे, नंतर उलट्या क्रमाने उजवीकडचे 7 and 21. लक्षात आलं इथपर्यंत? आता या 2 संख्यांमध्ये 10 and 21 वी हॅव टू फाइंड द कॉमन फॅक्टर्स. सो इथं लिहूया देअरफॉरची साईन करायची. मला इथं कॉमन सी कॅपिटल काढा. सो कॉमन फॅक्टर्स of 10 and 21
10 and 21 आर, आता आपण इथे निरीक्षण केलं, सगळ्यांनी निरीक्षण करा, फॅक्टर्स बघा कोणकोणते आहेत बरं का मुलांनो. आणि या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की 1 हा या ठिकाणी फॅक्टर दिसतोय आणि 21मध्ये सुद्धा आहे, पण 1 शिवाय 1 शिवाय, ठीक आहे, दुसरा कुठलाही फॅक्टर नाही. 2, 5, 10 हे 10चे फॅक्टर आहेत, पण ते काही 21चे फॅक्टर नाहीत. 3, 7, 21 21चे फॅक्टर आहेत, पण ते काही 10चे फॅक्टर नाहीत. सो दीज आर डिफरंट फॅक्टर्स. 1 इज द कॉमन फॅक्टर ओनली. एक हाच त्या ठिकाणी आपल्याला कॉमन फॅक्टर म्हणून मिळालेला आहे. अशा ज्या संख्या असतात लक्षात घ्या की ज्यांच्यामध्ये 1 हाच कॉमन फॅक्टर असतो, तर अशा संख्यांना आपण काय म्हणायचं हे आपण आता बघूया. ठीक आहे, तर अशा संख्यांना आपण काय म्हणायचं बघूया. नंबर्स व्हिच हॅव ओनली 1 ॲज अ कॉमन फॅक्टर्स. कळलं का, की ज्या ठिकाणी ज्या दोन संख्यांचा 1 हाच कॉमन फॅक्टर असतो. ठीक आहे, बघा इथे खाली दिले आपण नंबर्स विच हॅव 1 ॲज अ कॉमन फॅक्टर. ओनली 1 बरं का, नुसतं 1 नाही आहे, ओनली 1. ओनली 1 ॲज कॉमन फॅक्टर. दोज नंबर्स आर कॉल्ड ॲज को प्राईम नंबर. जो तर रेषा अशी अशी मारते म्हणजे लक्षात येईल तुमच्या. तर ते जे नंबर्स असतात त्याला मुलांना काय म्हणायचं आहे, को प्राईम नंबर्स. म्हणायचा को प्राईम नंबर्स. शाबास. आता पूर्ण एकदा डेफिनेशन लिहिताय तुम्ही, लिहिता लिहिता वाचूया. लिहिता लिहिता वाचा. नंबर्स विच हॅव ओनली 1 ॲज अ कॉमन फॅक्टर आर कॉल्ड को प्राईम नंबर्स. शाबास. आणि मग आपल्या लक्षात आलं इथे की 10 आणि 21 याचे जे आपण कॉमन फॅक्टर काढायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये 1 हाच कॉमन फॅक्टर मिळालेला आहे, म्हणून आपण इथे लिहू शकतो देअरफॉर 10 अँड 21 आर को प्राईम नंबर. जो कसे नंबर आहेत हे, कसे नंबर आहेत, किंवा कोणत्या प्रकारचे आहेत, तर को प्राईम या प्रकारचे नंबर्स आहेत. को प्राईम नंबर्स. को प्राईमला अंडरलाईन करून ठेवा. ठीक आहे. एनी क्वेश्चन, एनी क्वेरीज? चला, सर्वांनी छान लिहून घ्या व्यवस्थित. आपण पुढचा पार्ट बघूया. आपल्याला एक्झरसाइज जो आहे तो एक्झरसाइज नंबर जो आहे तो आपल्याला सोडवायचा आहे. मग आपण जर पेयर्स जर बघितले आपण 10 आणि 21 तर त्या को प्राईम नंबर आहेत. पण 12 आणि 18 मग अशा सगळ्यात सुरुवातीला पेयर्स घेतली होती आपण, पेयर घेतली होती ते 12 आणि 18 आर 1, 2, 3, 6 कॉमन आहेत. त्याचा अर्थ कॉमन फॅक्टर आर मोर दॅन 1. त्यामुळे 12 आणि 18 नाही आहेत को प्राईम नंबर. पण 8 आणि 10 आहेत का, तर 8 आणि 10 बघितलं तुम्ही तर ते 2च्या पाढ्यात आहेत. म्हणजे 2 हा दोन्हीकडे फॅक्टर आहे, नुसता 1 नाही आहे. 2 हा सुद्धा कॉमन फॅक्टर आहे. त्यामुळे 8 आणि 10 पण येणार नाहीत. हे लक्षात आपण ठेवलं पाहिजे. ठीक आहे, लिहून घ्या. लिहून झाल्यानंतर आपण प्रॉब्लेम सेट 35 ओके प्रॉब्लेम सेट 35 घेऊया. तर आपण आणि प्रॉब्लेम सेट 35मध्ये आपण आता बघूया काय काय आपल्याला सम्स दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला आता करायचं. त्याचा प्रश्न आपण लिहूया आधी. डिटर्मिन म्हणजे ठरवा, निश्चित करा असा याचा अर्थ असतो डिटर्मिनचा. तर डिटर्मिन सूचना आपल्याला दिलेली आहे. क्वेश्चन किंवा सूचना म्हणून आपण सूचना दिलेली आहे. डिटर्मिन वेदर द पेयर्स ऑफ नंबर्स गिवन बिलो आर को प्राईम. जो म्हणजे काय, तर पेयर्स ऑफ नंबर्स गिवन बिलो. गिवन बिलो म्हणजे खाली दिलेल्या. तर या खाली ज्या पेयर्स दिलेल्या आहेत की नाही मुलांनो, बिलोचा अर्थ खाली, हे आपण प्रेपोजिशनमध्ये शिकलोय बघा.
गिवन म्हणजे दिलेल्या, मग खाली दिलेल्या संख्यांच्या पेयर्स, पेयर्स म्हणजे जोड्या. या जोड्या को प्राईम आहेत का? को प्राईमचा अर्थ आहे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या आहेत का? को प्राईमचा मराठी अर्थ सहमूळ असं त्याचा अर्थ होईल. चला मग आता काय करूया आपण, पहिली पेअर घेऊया मुलांनो. सर्वजण रेडी आहेत. सो वी कॅन टेक द फर्स्ट पेअर 22-24. आपण अशी पेअर घेऊया. नंबर 1, द फर्स्ट पेअर गिवन टू एच 22, 24. These are two pair numbers given to you. Now we have to determine whether these pairs are co-prime or not. सहमूळ आहेत की नाही हे ठरवायचं आहे. मग हे ठरवताना बघा, सहमूळची आपण व्याख्या शिकलेलो आहोत की कॉमन फॅक्टर हा जर फक्त 1 आणि 1च असेल, कॉमन फॅक्टर हा फक्त 1 आणि 1च असेल तरच त्या काय असतात, को प्राईम नंबर असतात, नाहीतर नसतात. म्हणजे याचा अर्थ आपल्याला कॉमन फॅक्टर काढल्याशिवाय आपण डिटर्मिन करू शकणार नाही. वी कॅनॉट डिटर्मिन. डिटर्मिन म्हणजे ठरवणे. डिटर्मिनचा अर्थ लिहा, ठरवा असा अर्थ असतो किंवा निश्चित करा. ओके, सो इन सोल्युशन, यू गॉट माय पॉइंट दॅट इन सोल्युशन वी हॅव टू फाइंड द कॉमन फॅक्टर्स. सो सोल्युशन, in solution we can write down now the factors of आपल्या पुस्तकामध्ये आहे तीच ओळ लिहिली बाळा. फॅक्टर्स ऑफ 22 इज इक्वल टू, मग आता 22चे फॅक्टर पडायचे तर उजव्या कोपऱ्यात जायचं. परत उजव्या कोपऱ्यात 22 लिहायचे आहेत. वी हॅव टू राईट डाऊन 22. देन 22चा पाडा आधी म्हणायचं बघा. 22 एके 22, उजवीकडे 22 लिहायचे, डावीकडे 1 लिहायचे. आता 2चा पाडा म्हणला किंवा 11चा पाडा म्हणला तर 11 दुने 22. आणि तुमच्या लक्षात येईल की या दोघांच्या शिवाय दुसऱ्या कुठल्या टेबलमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही संख्येने या 22ला डिवाइड करू शकत नाही आपण. सो दीज आर 4 फॅक्टर्स वी गॉट हिअर, द फॅक्टर्स ऑफ 22, अँड दोज आर 1, 2, 11 and 22. ठीक आहे. आता 24कडे वळूया आपण. चला 24चे पण आपल्याला फॅक्टर काढायचे बरं का, मग कॉमन फॅक्टर कळणार आपल्याला. सो 24 कॉमन फॅक्टर्स आर देअर. 24 एके 24, त्यामुळे 1 आणि 24. 12 दुने 24, त्यामुळे 12 आणि 2. 3 8 24 किंवा 8 3 24, 8 and 3, 6 चौक 24, 6 and 4. सो मग 6 चौक आणि 4 सग एकच ना. पूनम कचरे आणि कचरे पूनम एकच ना, मधलं नाव पण सेम असेल तर. ठीक आहे. सो 1 2 3 4 हा आधी डावीकडचा क्रम लिहायचा, मग उजवीकडे संख्येकडे वळायचं, उलटा क्रम. 6 8 12 and 24. तर असे फॅक्टर मुलांना आपल्याला मिळाले. हे रफ वर्क जे आहे ते उजवीकडेच करायचं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर राहतं. ओके ओके ओके, नाव वी आर गोइंग टू टेक द कॉमन फॅक्टर. बघा या ठिकाणी 1 हा कॉमन फॅक्टर आहे, 2 हा कॉमन फॅक्टर आहे, 11 12 हे कॉमन फॅक्टर नाहीत, आणि पुढे 24मध्ये 3 4 6 8 12 24 दीज आर नॉट कॉमन फॅक्टर्स. ते फक्त 24चे फॅक्टर आहेत, 22चे नाहीत. सो देअरफॉर इथे आता आपण कॉमन फॅक्टर लिहूया. राईट डाऊन द कॉमन फॅक्टर्स. देअरफॉर कॉमन फॅक्टर्स 1 आणि 2 इज इक्वल टू 1, 2. मग आता फक्त 1 हाच कॉमन फॅक्टर आला का इथे? येस सर, नो सर?
ओके, मग लक्षात घ्या हिअर आता इथे लक्षात घ्या की मोर दॅन वन किंवा अदर दॅन वन फॅक्टर आपल्याला मिळत आहे. मग इथे आपण काय लिहूया, हिअर कॉमन फॅक्टर्स आर मोर दॅन वन. एकपेक्षा अधिक कॉमन फॅक्टर आहे तो मोर दॅन वन. देअरफॉर 22 अँड बघा काय काय लिहितो आपण, नीट लिहायचं व्यवस्थित. आपण सेमी इंग्लिशचे विद्यार्थी आहोत, स्वच्छ आणि छान लिहायचं व्यवस्थित, सोप्या भाषेत लिहितो आहोत आपण. 22 अँड 24 आर नॉट म्हणायला लागेल बरं का, को-प्राईम्स किंवा को-प्राईम नंबर्स. को-प्राईम्स म्हणा किंवा को-प्राईम नंबर्स म्हणा, दोन्हीही चालेल. आता इथे मी लिहिताना को-प्राईम नंबर्स लिहिणार आहे. तर आर नॉट याला अंडरलाईन करायची, आर नॉट को-प्राईम नंबर्स. ओके, समजले? येस सर, नो सर? Okay, next pair of the numbers which we have to determine whether they are co-prime or not. And those next pair, second pair we got here, that is 14 and 21. 14 and 21. Okay, आता हे ठरवायचं आपल्याला को-प्राईम आहेत का नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड द फॅक्टर्स ऑफ देम. So here we can find factors of 14. काय करायचं मग इथे राईट हँड साईडला 14 लिहायचे, 2 लाईन्स मारायच्यात ते करायच्यात, आणि इथे 14 एके 14 पहिला पाडा म्हणायचा, त्याच नंबरचा म्हणायचा. 14 एके 14, 7 दुने 14, आणि दुसऱ्या कुठल्या पाड्यात बहुतेक नाही आहेत, त्यामुळे 1 2 7 आणि 14. बघा तुमचं तुम्ही करून बघायचं आहे बरं का पुन्हा एकदा नंतर. नाहीतर सर लिहितात तेच सगळं लिहायचं असं करायचं नाही. आपलं आपण करून बघायचं हे बरोबर आहे का, एखादा फॅक्टर राहिला आहे का हे आपल्याला त्यातून कळतं. नाहीतर मग काय होणार, तुम्ही नुसती कॉपी करणार, समोर दिसते स्क्रीनवर, लिहा, चुकीचं असेल तरी लिहा, असं करायचं नाही. 21चं फॅक्टर बघा, 21चा बडा म्हणा 21 एके 21, 7 त्रिक 21. बघा एवढेच फॅक्टर बहुतेक होणार आहेत. त्यामुळे 1 3च्या टेबलमध्ये 21 आहे, 7च्या पण टेबलमध्ये आहे, आणि 21ने सुद्धा 21ला निशेष भाग जातो. नाही कळलं? येस सर, नो सर? श्रावणी बनकर, कॉमन फॅक्टर्स सांगा बरं, काय काय दिसत आहेत तुम्हाला कॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर हा फक्त 1 आहे, लक्षात घ्या. 2 7 4 मग 7 पडे ना, 14 आणि 21 कोणाच्या तरी एकाच्या पाड्यात आल्या की याचा अर्थ कॉमन फॅक्टर मोर दॅन 1 आहे. सो मग इथं आणायचं हिअर, काय म्हणणार हिअर नंतर वाक्य पाठ करा, कॉमन फॅक्टर्स आर मोर दॅन 1. मोर दॅन 1 च्यापेक्षा जास्त, एकपेक्षा जास्त आहेत, मोर दॅन 1. मग मोर दॅन 1 कॉमन फॅक्टर असतील तर पेअर जी दिलेली आहे त्या नंबर्सला को प्राईम म्हणतात का रे मुलांनो? तर आर नॉट, काय म्हणायचं ते, आर नॉट को प्राईम नंबर. जो चला मला वाटतं सगळ्यांच्या व्यवस्थित समजलं असेल. आर नॉट को प्राईमला अंडरलाईन करून ठेवायचं म्हणजे आपलं हे उत्तर आहे. चलो
मुलांना नेक्स्ट नंबर आहे 10 and 33. These are the two numbers given to you. So first of all, factors. Step number 1, factors of 10. बघा 1च्या टेबलमध्ये 10 आहे. 10 एके 10, 2 पंचे 10. त्यामुळे हे 4 फॅक्टर आपल्याला मिळतील. 10 एके 10 असा पाढा म्हटल्यानंतर 1 आणि 10 हे फॅक्टर्स तयार झाले. त्यानंतर 2 पंचे 10 म्हणताना 2 पंचे 10 म्हणताना 2 आणि 5 हे फॅक्टर तयार झाले. आता 33चा आपण बघूया. 33 1 जार 33, त्यामुळे 33 आणि 1 असे होतील. त्यानंतर 11 त्रिक 33, त्यामुळे 11 आणि 3 हे पण फॅक्टर होतील. बरोबर आहे का नाही? ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त दुसरे फॅक्टर मुलांना नाहीत त्याचे. सो श्रावणी काकी सांगा, हे कॉमन फॅक्टर या दोन्ही संख्या फॅक्टर लिहिले आपण. विच आर द कॉमन फॅक्टर्स नाव. सांगा कॉमन फॅक्टर कोणकोणते आहेत? कॉमन फॅक्टर्स इज इक्वल टू 1. बघा आता या ठिकाणी वैशिष्ट्य निर्माण झालं आहे. 1 हाच कॉमन फॅक्टर आला आहे. दोन्हीकडे तुम्ही बघाल, दिसते का तुम्हाला? 1 हाच कॉमन फॅक्टर आहे. सो इथं म्हणा कॉमन फॅक्टर किंवा 1 इज द ओनली कॉमन फॅक्टर. अशी भाषा आपण वापरूया जरा. शब्द असा वापरूया, 1 इज द ओनली कॉमन फॅक्टर. 1 इज द ओनली कॉमन फॅक्टर. ओनली कॉमन फॅक्टर. ठीक आहे. 1 हाच फक्त कॉमन फॅक्टर आला आहे. त्यामुळे असं जर घडलं, 2 संख्या दिल्या आहेत आणि 1 हाच कॉमन फॅक्टर आहे. इफ 2 numbers आर गिवन अँड देर इज ओनली 1 ॲज अ कॉमन फॅक्टर, देन दोज नंबर आर co-prime numbers. So those are co-prime numbers. म्हणून 10 आणि 20 जे आहेत त्या co-prime नंबर आहेत. लक्षात ठेवा, दे आर co-primes. म्हणजे बघा, एकपेक्षा जास्त फॅक्टर आले तर आर नॉट co-prime numbers असं शेवटची ओळीमध्ये येईल बरं का. आणि फक्त एक हाच कॉमन फॅक्टर आला तर मात्र इथे आर co-prime numbers असे फॅक्टर येणार. त्यामुळे 1 2 3 4 5 स्टेपमध्ये आपले गणित पूर्ण उत्तर पूर्ण होत आहे, सोल्युशन पूर्ण होत आहे. मला वाटतं आजचा जो हा पार्ट आहे प्रॉब्लेमचे 35ची गणितं कशी सोडवायची आहेत हे तुम्हाला मुलांनो नक्की समजलेलं आहे. त्यामुळे पुढची गणितं जी आहेत ती सराव म्हणून होमवर्कला आपण करणार आहोत. तुम्हाला होमवर्क या ठिकाणी लिहून देत आहे. तो होमवर्क सगळ्यांनी लिहून घ्या. HW म्हणजे होमवर्क. HW म्हणजे होमवर्क. आता इथे बघा 4 5 6 7 8. प्रॉब्लेम सेट 35. सम नंबर 4 to 8 सॉल्व करणे. घरी सॉल्व करायचं आहे. 3 गणितं मी करून दाखवली आहेत. 4 ते 8 गणितं जी आहेत ती तुम्हाला घरी करायची आहेत. मला अशी आशा आहे की तुम्ही सगळेजण छान गणितंही कराल व्यवस्थित आणि त्याची उत्तरं नक्कीच माहिती करून घ्या आणि अचूकपणे उत्तरं काढाल. खूप खूप धन्यवाद मुलांनो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला या व्हिडिओचा उपयोग होईल असं वाटत असेल, यासारखे अनेक व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायचे असतील तर माझ्या या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आपोआप नोटिफिकेशन येईल नवीन व्हिडिओ आल्यानंतर आणि पुढचे अनेक व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मुलांनो. खूप खूप धन्यवाद.